तर मित्रांनो हा आपला नवीन पॉवर सेप आहे. हा आपण तेलंगणाला पाठवतो ॲक्च्युली आता. मग त्याच्या आधी एक मिनी ब्लॉग म्हणून आपण त्याचा व्हिडिओ करतो आहे. हा बघा, समोरची साईड ही फ्रंट साईड असते. स्टिकिंग करायचं आहे त्याला. स्टिकर अजून थोडे लावायचे आहेत बाकी. मग त्याच्या आधी आता पॅकिंग स्टिकर लावूनच पॅकिंग करणार आहे. त्याच्या आधी व्हिडिओ करूया म्हटलं. हे मागली साईड आहे त्याची. आता ॲक्च्युली आपण तुम्हाला हा स्टार्ट करून दाखवूया. हे इथे वायर जोडले. ही पार्टीनं वायर पण सांगितलेली ॲक्च्युली. हे 10 mm 4 कोर वायर आहे. हा त्याचा कनेक्टर 63 एम्पियरचा. हे आणि म्हणजे एकत्र वेळ निसटू नये यासाठी हे दिलेलं आहे. हे प्रत्येक प्लगवर MCB दिलेला आहे. हा पार्टीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. ह्याचे लॉक, ह्याचे झाकण. तर आपण हा चालू करूया. ॲक्च्युली सप्लाय चालू केल्यानंतर असा पहिल्यांदा इंटरफेस हा चालू होतो आहे. पहिल्यांदा हा इंडिकेटर ऑनचा, म्हणजे सप्लाय आल्यानंतर हा इंडिकेटर चालू होतो. तर आपण आता हा चालू करूया. हे मेनचे 3 MCB आहेत 63 एम्पियरचे. ज्यावेळी हा मेन MCB उचलणार त्यावेळी हा सेन्सर पण चालू होतो. आणि आता आपण ॲड ऑन फीचर्स म्हणजे हा बीप इंडिकेटर आपण दिलेला आहे. म्हणजे हा इंडिकेटर काय प्रॉब्लेम आल्यास किंवा काय आल्या हा इंडिकेटर ब्लिंक करतो. आणि 12 सेकंद झाल्यानंतर हा इंडिकेटर ज्यावेळी पॉवर सेप व्यवस्थित रनिंग करायला येतो त्यावेळी हा इंडिकेटर बंद होऊन बीप बंद होऊन त्याची हा मागले सगळे सप्लाय वगैरे हा सप्लाय आता चालू होतो. हे मागले इंडिकेटर हा फॅन चालू झाला. हे MCB अजून बंद आहेत त्यामुळे हा सप्लाय आपल्याला मागं जाणार नाही. किंवा हे फुडले MCB आहेत. हे मेन सोडून हे 12 MCB आहेत. हे फुडले आहेत. हे त्यांना 3 पिन मध्ये पाहिजे होतं. हे रुची कंपनीचे आपण वापरले आहेत. हे त्यांना 3 पिन 16 एम्पियर 3 पिन ॲक्च्युली पाहिजे होतं. हा आपण इथं बायपास स्विच दिला आहे. इमर्जन्सीसाठी. तर याची सगळे मित्रांनो आपली सेटिंग करून झालेले. कालच त्यांना आपण टेस्टिंग दिलेलं आहे. तरी पण एकदा तुम्हाला मी परत सेटिंग द्यायचं दाखवतो. हे पहिलं आपलं 19 नंबरमध्ये जायचं. पॉवर ऑन टायमिंग 13 सेकंद आहे. इनिशियल ट्रिप टायमिंग 2 सेकंद आहे. अंडर करंट आपण बंद ठेवतो. ओव्हर करंट बंद. ओव्हर व्होल्टेज 250वर आपण सेट केलेला आहे. ट्रिपिंग टायमिंग 1 सेकंद केले आहे. अंडर व्होल्टेज आपण 200वर सेट केले. ट्रिपिंग टायमिंग 1 सेकंद केलेला आहे. अंडर फ्रिक्वेन्सी आपण 48ला केलेली आहे. तर आणि त्याचा ट्रिपिंग टायमिंग आपण 1 सेकंद केलेला आहे. ओव्हर फ्रिक्वेन्सी इनेबल आहे. 52.5 या डिजिटला ठेवलेले आहे. 1 सेकंदमध्ये ट्रिप होती. ही पहिली आपली सेटिंग झाली. त्यानंतर आपल्याला 29 नंबरमध्ये सेटिंग दुसरी आहे. SSP हा न्यूट्रल लॉससाठी ऑप्शन आहे. हा 2 सेकंद हा ॲक्च्युली 1 सेकंद करूया. शॉर्ट सर्किट इनेबल आहे. 2 स्केलचं शॉर्ट सर्किट झाल्यानंतर हा लॉक रिबॉन्ड पॉईंट हा इनेबल आहे. अनबॅलेन्स आपण चालू करूया. आपण अनबॅलेन्स 30%चा डिफरन्स आल्यानंतर 35% डिफरन्स आल्यानंतर आपण हा अनबॅलेन्समध्ये जाईल. हा 1 सेकंद 2 सेकंदमध्ये करू. फेज लॉस इनेबल आहे. फेज सिक्वेन्स थोडा आपण बंद ठेवला कारण आपण सिंगल फेजवर सगळी टेस्टिंग दाखवली त्यामुळं हा सिंगल फेजवर हा काम करत नाही. ही आपली सेटिंग झाली. त्यानंतर तिसरी सेटिंग आपली 39 मध्ये आहे.